मी प्राध्यापक गणेश सुभाष शेवाळे. आज आपल्याला ग्रामीण विषयीचे जे वेगवेगळे टॉपिक असतात, मी नुकताच आता जे विद्यार्थ्यांचं ऑब्झर्वेशन केलं की बेसिक गोष्टी त्यांना माहीत नाही. त्या बेसिक गोष्टींकडून म्हणजे सोप्याकडून आपल्याला कठीणाकडे जायचंय. या उद्देशाने मी पहिला एक टॉपिक निवडलेला आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक ग्रामरचे टॉपिक सोडवता येणार आहे. ते जर आपण सोडवले किंवा समजून घेतले तर मला वाटतं तुमचं स्पीकिंग स्किल डेव्हलप होईल, इव्हन रायटिंग स्किल डेव्हलप होईल, इव्हन तुमचं जे इनकरेक्टनेस आहे रायटिंग मधलं, लिहिताना जे तुम्ही इनकरेक्ट लिहितात तो करेक्टनेस पण येईल. आणि या उद्देशाने मी एक सोपे टॉपिक पासून अवघड टॉपिक कडे जाण्यासाठी वेगवेगळे स्टेप बाय स्टेप असे टॉपिक घेतलेले आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की तुम्ही पहिली पासून तर आता जोपर्यंत शिक्षण पुढे चालू आहे तुमचं, त्या प्रत्येक इव्हन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, यांच्यामध्ये सुद्धा जे मी टॉपिक विषयी बोलणार आहे त्या टॉपिक मधला भाग तुम्हाला येणारच आहे. तो कसा काय याचं स्वरूप मी जसं पुढे जाईल तसं त्याची प्रश्न उत्तर येत जाणार आहे. ओके, तर मी तुम्हाला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. माझा पहिलाच टॉपिक मी घेणार आहे पार्ट्स ऑफ स्पीच. चला आपण त्या टॉपिककडे वळूया आणि त्या उदाहरणासह त्याला समजून घेऊया. ओके, माझा पहिलाच टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच हे तुम्हाला माहित असतील. बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांना कल्पना असते की पार्ट्स ऑफ स्पीच आम्हाला माहिती आहे, पण ज्यावेळेस त्याच्यावर आधारित प्रश्न निर्माण होतात त्याविषयीची प्रश्न उत्तर आपल्याला सोडवता येत नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही 10वीची एक्झाम असेल, 12वीची एक्झाम असेल, इव्हन अजून पुढचे एक्झाम असतील, इव्हन 5वी पासून MTS असेल, NTS असेल, ज्यावेळेस स्कॉलरशिपच्या एक्झाम आहे त्या सगळ्या एक्झाम्सला हा टॉपिक विचारला जातो, पण त्याच्याविषयीची डिटेल आपल्याला कल्पना नसते. तर मित्रांनो बघूया पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे नेमकं काय. मी पहिले उदाहरण घेतो आणि मग त्याच्या व्याख्येकडे वळतो. ओके, एक उदाहरण आपण बघूया. ओके, दिस इज ए बर्ड. ओके, दिस इज ए बर्ड नावाचं उदाहरण मी दिलेलं आहे. आता तुम्हाला विचारलं की या वाक्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीचचे कोणकोणते भाग इथं आलेले आहेत ते आपण बघूया. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला सांगता येईल दिस हा काय अर्थ आलेला आहे इथं म्हणून सांगता येईल का? इज काय म्हणून आलेला आहे सांगता येईल का? ए मग काय म्हणून आलेला आहे आणि बर्ड काय म्हणून आलेला आहे. तर मित्र बघा, आपण याची ओळख करून घेऊया. बघा, दिस हा ऍक्च्युली डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचा पार्ट आहे. प्रोनाउनचा पार्ट आहे तो पण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचा पार्ट आहे, म्हणजे हा पार्ट्स ऑफ स्पीचचा भाग आहे. इज हे ऑक्झिलरीज आहे, ऑक्झिलरीज आहे आणि त्या ऑक्झिलरीजचं प्रायमरी ऑक्झिलरीज ते पार्ट आहे, म्हणजे हा सुद्धा पार्ट्स ऑफ स्पीचचा पार्ट आहे. आर्टिकल तुम्हाला माहित असेल, आर्टिकल ए हा आर्टिकलचा पार्ट आहे. ओके, आणि आर्टिकल मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, डेफिनेट अँड इनडेफिनेट. तर हा जो प्रकार आहे हा इनडेफिनेट प्रकारातला पार्ट आहे. पुढचा जो पार्ट आहे बर्ड, हा बर्ड जो वर्ड आहे हा नाउन आहे, पण हा कुठल्या प्रकारचा नाउन आहे हे सुद्धा आपल्याला माहित नसतं. मग हा एक कॉमन नाउन. ओके, मग आता विद्यार्थी मित्रांनो याच्यावरून आपल्याला व्याख्या बनवता येईल काय? बघा, याच्यावरून आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीचची व्याख्या बनवता येते. आपण बघितलं दिस इज ए बर्ड, अगदी सिंपल वाक्य आपण बोललो, त्याचं डिवायडेशन केलं की दिस काय म्हणून आलेला आहे, इज काय म्हणून, ए काय म्हणून आलेला आहे, बर्ड काय म्हणून आलेला आहे. तर बघा त्याची व्याख्या जर आपण बघितली तर त्याचं असेल वर्ड्स आर. आता हे सगळे वर्ड्स आहेत. ओके, वर्ड्स आर divided into different parts याला आपण क्लास पण घेऊ शकतो. वर्ड्स आर डिवाइडेड इंटू डिफरंट पार्ट्स और क्लास called parts of speech.
म्हणजे काय केलं आपण, पार्ट्स ऑफ स्पीचची जी व्याख्या आपण बनवली ती इथून डिक्लेअर झाली. इथून काय डिक्लेअर झाली की वर्ड्स आर डिवाइडेड, हे जे शब्द आहे हे वेगवेगळ्या माध्यमातून एकत्रित आले. वेगवेगळे पार्ट, वर्ड्स आर डिवाइडेड इनटू डिफरंट पार्ट्स. डिफरंट पार्ट्स मध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. आणि हे जे पार्ट ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळेस एक सेंटेन्स मेक होतं आणि यालाच आपण पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो. मग आता ही झाली बेसिक गोष्ट आणि याच्या माध्यमातून आपण पुढे गेलो. पण तुम्हाला याच्याही पुढे जाऊन जातो. आता बघा, वेगवेगळ्या पुस्तकांचा तुम्ही जनरली अभ्यास करत आहात. तुम्ही रिसेंटली सेमी इंग्लिशचे बुक्स असतील, इंग्लिश मिडियमचे असतील, या वेगवेगळ्या बुक्स मध्ये सुद्धा दिलेलं आहे किंवा आपले पण मराठी मीडियमचे बुक्स असतील, याच्यामध्ये हा टॉपिक दिलेला आहे. हा टॉपिक आपण डोळसपणे बघत नाही का. आपण काय करतो, फक्त जेव्हा एखादा प्रश्न त्याच्यावर निर्माण होतो त्यावेळेस त्याला शोधतो. तसं न करता आपण जो भी पाठ संपला असेल त्या पाठाच्या मागचे जे प्रश्न उत्तर असतात, लँग्वेज स्टडी नावाचा पाठ असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भागांवर आधारित असे सगळे प्रश्न येत असतात आणि त्याच्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच वर आधारित सुद्धा असतात. मग आता बघा, आपण व्याख्याकडे वळलो तर ती खरी एकूण किती, काही पुस्तकांमध्ये 9 दिलेली असतात, काही मध्ये 8 दिलेली. ऍक्च्युली काही पुस्तकं आपण जर अभ्यासली, जी एनसीईआरटीची असतील काय असतील, त्यांच्यामध्ये 8 दिलेली, काही मध्ये 9 का दिलेली, एका सब काइंड्स त्याला ऍड केलेला आहे. तर ती 8 कोणकोणती त्याचा आपण आता ओळख करून घेऊया. ओके, हे लक्षात आलं, व्याख्या लक्षात आली. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय, शब्दांची डिवायडेशन केलेलं असते वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये, क्लासमध्ये, वर्गामध्ये, म्हणजे असे भागामध्ये, त्याला आपण पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हटलेलं आहे. चला आपण त्याच्या पुढच्या प्रकाराकडे जाऊया, बघूया की त्याचे काय काइंड्स आहेत, काय प्रकार आहेत. ओके, पार्ट्स ऑफ स्पीच जनरली काही बुकांमध्ये दिलेलं आहे. देर आर 8 पार्ट्स ऑफ स्पीच, 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. काही बुक्स मध्ये 9 आहे, हे लक्षात राहू द्या. तो 9 प्रकार मी एक्सप्लेन करणार आहे. पण बघा त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती का, मग पहिला प्रकार कोणता बरं सांगा. नसेल काय हरकत नाही, आपण त्याची ओळख करूया. फर्स्ट नाउन, सेकंड प्रोनाउन, थर्ड. अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा एक पार्ट असतो जायचे. तर नाउन, प्रोनाउन, वर्ब घेऊ, पुढचा एक ऍडवर्ब घेऊ, त्याच्यानंतर एक ऍडवर्ब, नंतर पुढचा घेऊ ऍडजेक्टिव्ह, त्याच्यानंतर पुढचा एक नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रीपोजिशन्स. 6 प्रीपोजिशन्स. प्रीपोजिशन्स पुढचा एक 7 प्रीपोजिशन्स, कंजंक्शन्स, conjunction and last 8 interjections. हे सगळे आपण काय 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे. 9वा प्रकार डिटर्मिनर म्हणून येतो, जो काही पुस्तकांमध्ये दिलेला आहे. पण आपण ओळख काय करून घेतोय की हे जे नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रीपोजिशन, कंजंक्शन किंवा इंटरजेक्शन असतील, यांचा सर्व ग्रामर मध्ये तुमचं कुठलंही असेल, मग त्याच्यात डिग्री असेल, चेंज ऑफ व्हॉइस असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, एनी कुठलंही ग्रामर असेल, त्या ग्रामर मध्ये या सगळ्यांचा वापर केलेला आहे. हे मी तुम्हाला इन डिटेल जात असताना एक्सप्लेन करणार आहे की त्याच्यावर कशा स्वरूपाचे प्रश्न असतात परीक्षेला, इव्हन स्कॉलरशिपला, इव्हन कॉम्पिटिटिव्हला, हे सगळं आपण ते बघणार आहे. तुम्हाला याची व्याख्या सांगता येईल का बरं, सांगा बरं. नाउन म्हणजे काय, एखादं उदाहरण देता येईल का तुम्हाला. प्रोनाउन म्हणजे काय हे पण सांगता येईल का. आठवा बरं, तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हे माहिती आहे, फक्त तुम्ही त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनात आहे, पोटावर आणत नाहीये. तर बघा मित्रांनो, हे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे या प्रत्येकाचा विशिष्ट असं महत्व आहे ग्रामर मध्ये. आणि ज्याला ह्या गोष्टी कळल्या, हे सगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच जर कळले, व्यवस्थित तुम्ही जाणून घेतले, समजून घेतले, तर मला तरी वाटतं की तुम्हाला इंग्रजी विषयात खूप प्रॉब्लेम येणार नाही का. कारण याच्यावर आधारित बेसिक सगळे ग्रामर डिपेंड आहे. जनरली आपण काय करतो, वेगवेगळी पुस्तकं आणतो, वेगवेगळ्या प्रकाशनाचे आणतो, वेगवेगळे क्लास अटेंड करतो, पण कधी आपण त्याची प्रॅक्टिस करतो का. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट.
मग असं प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला या सगळ्या बाबींची माहिती घेत जायची आहे. मग बघा आज आपण फक्त बेसिक माहितीमध्ये काय घेतली, फक्त पार्ट्स ऑफ स्पीच काय असतं, त्याची डेफिनेशन, किती काइंड्स आहेत किंवा त्याचे भाग आहेत ते डिवायडेड केलेले 8 आहेत, आणि त्यानंतर त्याची ओळख करून घेतली फक्त काय, नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडव्हर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रीपोजिशन्स, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन्स. हे सगळ्यांचा वापर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या स्टेपला जाणून घेणार आहे. इन डिटेल आपण जाणार आहे. तुम्ही असे नवनवीन जे व्हिडिओ असतील आमचे त्याला बघा, तुमच्या काही लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि काही तुमच्या त्याच्याविषयीच्या अडचणी असतील त्या सुद्धा मला शेअर करा. ओके, तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल. ओके, आज आपण इथं थांबूया, उद्या पुन्हा नव्या टॉपिकला सुरुवात करूया. सी यू.